रायगडावरच्या कार्यक्रमातून अमित शहानी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। औरंगजेबाच्या थडग्याचाही शहांनी समाधी असा उल्लेख केल्याचा आरोप करत संजय राऊतांनी टीका केली आहे। संजय राऊतांच्या या टीकेवर भाजपकडून प्रसाद लाड आणि मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिलंय। काही जणांना वक्तव्याचा विपर्यास करण्याची सवय असते असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। शहांच्या रायगड दौऱ्यानंतर वाद, एकेरी उल्लेखाचा आरोप। अमित शहांच्या रायगड दौऱ्यानंतर वाद सुरू झालाय। अमित शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। जिजाऊ ने बाल शिवा में संस्कार भरे और शिवाजी ने वो संस्कार को एक वटवृक्ष बनाया और उसके बाद धर्मवीर संभाजी महाराज, महारानी ताराबाई, धनोजी, संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे। तुम्ही अमित शहांचं भाषण ऐका, त्याने शिवाजी महाराज उल्लेखच केलेला नाही। शिवाजी 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 एकेरी उल्लेख, शिवाजी ने ये किया, शिवाजी ने वो किया, शिवाजी को ये है, शिवाजी को, ही भाषा तुमची जीभ धजावते कशी महाराजांना आरेतुरे करायला। काय करतात देवेंद्र फडणवीस? हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा। मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे। काही लोकांची सवय लागली आहे। मला व्यक्तिगत रीतीने आता वाटायला लागलं की असं काही करण्याचं मुद्दाम काही लोक ठरवतात आणि त्या माध्यमातून काहीतरी विपरीत घडवणे, विपरीत बातम्या करणे असं ते करतात। अमित शहानी औरंगजेबाच्या थडग्याचा समाधी असा उल्लेख केल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय। शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि। आम्ही ज्याला थडगं म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर, मेघडंबरी समोर औरंगजेबाची समाधीचा दर्जा दिला। बरं का, हिंदुत्ववाद्यानं, नकली हिंदुत्ववाद्यानं औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला। यासारखं या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार? संजय राऊतांनी अमित शहांवरती आरोप केले। मला वाटतं की संजय राऊतांचं डोकं फिरलंय। भरकटलेला संजय राऊतांनी त्यांच्यावर आरोप करणं बंद करावं। हा कुठल्याही प्रकारचा राजकीय दौरा नसून हा छत्रपतींचा सन्मान करण्याचा दौरा होता। अमित शहांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनीही आक्षेप घेतलाय। भाजपची देखील तीच मानसिकता आहे की महाराष्ट्र लुटायचा आणि म्हणून ज्यांची कबर होती, ज्याला गाडला इथे महाराष्ट्राने, महाराष्ट्राच्या मातीत, की महाराष्ट्र जो चालून येईल त्याला असंच गाडलं जाईल। काही लोकांकडे समाधी वाटते। काल त्यांनी मला वाटतं महाराजांचा उल्लेख देखील एकेरी केलेला आहे आणि हे मग जे कोणी आम्हाला बाकीचं शिकवायला जातात त्यांना आता कुठे गेले ते सगळे लोक? स्वतः कोण हे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी किंवा त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी रायगडावर जात नाहीत, कारण तिथं चालायला लागतं। मग अमित शहा साहेब तिथं आले, चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झाला। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा फक्त महाराष्ट्रानं नाही तर जगानं सांभाळला पाहिजे ही भूमिका तिथं मांडली। देशाचा आराध्य दैवत आहे असा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांचा केला, पण काही लोकांना कुठेतरी बदनामी करण्याची हौसच असते। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचा टकमक टोकावरून कडेलोट केला पाहिजे असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। फडणवीसांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी टोला लगावलाय। काल रायगडावर शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचा कडेलोट करणार का असं राऊत यांनी म्हटलंय। तर राजकारणात कडेलोट या शब्दाचा वापर करू नये असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे। पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू। छत्रपतींचा उल्लेख शिवाजी शिवाजी असा एकेरी करण्यात आला, जो आम्ही कधीच करत नाही। औरंगजेबाच्या थडग्याचा उल्लेख, औरंगजेबाच्या थडग्याला काल समाधी म्हणून मान्यता देण्यात आली। जेव्हा गृहमंत्री बोलतात तेव्हा ती समाधीच मानली पाहिजे। देशाचे गृहमंत्री जेव्हा बोलतात की थडगा समाधी आहे, मग हा अपमान नाही का शिवाजी महाराजांचा? मग कडेलोट करणारच का तुम्ही? हिंमत आहे तुमच्यामध्ये, करा कडेलोट। कडेलोट करणे वगैरे अशा शब्दाचा वापर राजकारणामध्ये करू नये। असा वापर अतिशय छोट्या मनाचा छोटा माणूसच करेल।
माननीय अमितभाई हे फक्त गृहमंत्री नाही, हृदयामध्ये शिवबा घेऊन या देशामध्ये काम करणाऱ्या एका नेतृत्वाचं आपण अशा पद्धतीने अपशब्दाने अपमान करणे वाईट। जिसने शिवाजी महाराज का अपमान किया, यो कोरटकर जो जेल से छूटा, उनको तो देवेंद्र जी ने पूरा प्रोटेक्शन दे रखा है। 40 पुलिस उसके प्रोटेक्शन में है, 40। जाकर देखिए आप, गिनो, मैं आपको बता रहा हूँ। उसको स्पेशल सिक्योरिटी दी है, 8 गनर है उसके पास अभी। संरक्षण माझ्या माहितीप्रमाणे दिघं नसेल, पण दिघं असेल तर देवेंद्रजी आहेत, उत्तम निर्णय करतात, ते मागे घेतील। ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्यांना संरक्षण देण्याचं कारण नाही। आणि या अगोदरही अशी एक घटना आताचं अहिल्यानगर इथं झाली असताना सरकार आमचं होतं तरी आम्ही असा आप भाव नाही बघितला की आमचा आहे की तुमचा आहे। इथं तर काही हा आमचा नाहीच आहे, प्रश्नच उपस्थित आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर पाऊण तास चर्चा झाली। अर्थ विभागाच्या निधी वाटपासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। रायगड दौऱ्यामध्ये अमित शहा यांनी तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाला हजेरी लावली होती। त्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुंबईमध्ये अमित शहांची स्वतंत्र भेट घेतली। शहा शिंदेंमध्ये पाऊण तास भेट, निधी वाटपाची चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहांची भेट घेतली। जवळपास पाऊण तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। अर्थ विभागाच्या निधी वाटपासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। शिंदेंनी महायुतीसाठी जो त्याग आणि योगदान दिले त्याकडे दुर्लक्ष करणार नाही असं आश्वासन शहांनी शिंदेंना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विरोधकांनी मात्र यावरून महायुतीत धुसफूस सुरू असल्याचं म्हटलंय। महत्वाची गोष्ट हीच आहे की काल घरी कोणाच्या जेवायला गेले होते हे खूप मोठी संकेत आहे। हे एशनची गटांनी किंवा जे तिथे आता हळूहळू पैशासाठी वगैरे जातात त्यांनी लक्षात घेतलं की पुढच्या काही दिवसात काय होणार। धुसफूस नाही, खुशखुश आहे, काही धुसफूस नाही। आणि आम्ही काम करणारे लोक आहोत, काम करणारे लोक तक्रारीचं रडगाणं गात नाहीत। आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत। असेल काही ते बसून चर्चेतून सगळं सुटणार। अजित पवार निधी देत नाहीत असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी शिवसेनेतील बंडानंतर केला होता। आता ही तीच तक्रार शिंदे अमित शहांकडे घेऊन गेले का असा सवाल करत अमोल कोल्हे यांनी टोला लगावला। या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही याची आपल्याला लगेच कल्पना येते। आणि या पद्धतीनं खरं तर ती जी म्हण आहे की सासूसाठी भांडणं केली सासूस वाटायला आली, तशी कदाचित एकनाथ शिंदेंच्या सगळ्या मंत्र्यांची ही परिस्थिती आहे असं जाणवतं। केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेब हे आमच्या एनडीएचे आणि महायुतीचे नेते आहेत। ते काल रायगडवर होते, काल मुंबईत कार्यक्रम होते, आज देखील मुंबईमध्ये होते। त्यांची सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण, काय याच्यामध्ये कुठलाही राजकीय विषय असला पाहिजे असं काही नाहीये। एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात झालेली भेट ही महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी झालेली भेट आहे असा दावा उदय सामंत यांनी केलाय। एकनाथ शिंदे साहेबांनी अमित शहा साहेबांची भेट घेतलेली आहे। मी संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे। ते 1 तास का भेटले त्याच्यातले काही किस्से जर त्यांनी मला सांगितले तर उद्या पत्रकार परिषद घेऊन मी नक्की सांगेन। मला असं वाटतं की त्यांची दोघांची अतिशय महत्त्वाची महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी भेट होती, त्याच्यामुळे त्याचा अर्थ कोणी वेगवेगळे लावू नये। बकरा छाट जाएगा असं म्हटलंय संजय राऊतांनी। काल शहांनी एसएनसीला हटकलं, आज हट है कल कट है असं संजय राऊतांनी म्हटलंय। बकरा छाटने की तैयारी इस तरीके का ट्वीट किया है आपने कल। बकरा छाट जाएगा, आप देख लीजिए। कल आपने वो चित्र देखा होगा, एक जिस तरह से गृह मंत्री एसएनसी को चल हट, हाँ आज हट है कल कट है। मुंबई पालिकेसाठी दोन्ही शिवसेनेनं दंड थोपटलेले आहेत। आपलं लक्ष बीएमसी, त्यासाठी सुधीर साळवींना सचिवपद दिलं असं विधान उद्धव ठाकरेंनी लालबाग परळमधल्या शिवसैनिकांशी बोलताना केलेलं आहे। तर मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय। आता मुंबई महापालिका आहे
आणि त्यासाठी सुधीरला शिवसेनेचं सचिवपद दिलेलं आहे. सुधीरला त्यांनी आणखी मुंबईमध्ये इकडे तुला पळवणार आहे, कळलं ना. तर सगळ्यांनी साथ सोबत आणि असे सगळे आनंदात राहा. मला आज खरंच बरं वाटतं की सगळेजण एकत्र आहात, आनंदात आहात, असेच आनंदात राहा. युटर्न घेणाऱ्यांचा का यूज अँड थ्रो करणाऱ्यांचा? मी तर सांगतो, महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे, मुंबईतल्या जनतेने ठरवलं आहे. गेले 15-20 वर्ष ज्यांनी मुंबईकरांना फसवलं ते आता फसणार नाहीत. आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो, महायुतीचं मुंबईवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल, कामाच्या जोरावर आणि विकासाच्या जोरावर. साताऱ्यामधल्या बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या शेजारी बसले होते. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार उपस्थित होते. स्टेबल असून दाखवतो 67,81,09,19. 67,91,81,00,000 हा आपला संस्थेचा मार्च अखेरचा म्हणजे 31 मार्च 25 अखेरचा हा आपला बँक बॅलन्स आहे. शिल्लक एका वर्षात ती वाढ आहे. म्हणजे मागच्या दोन्ही आकड्यासाठी वाढ 23-24 मध्ये 766 कोटी रुपयाचं आपलं टोटल हे होतं, ठेवी होत्या. तुम्ही का सारखं ते उकरून काढताय? तुम्हाला काही दुसरे विषय नाहीत का? शेवटी ही संस्था ही सर्वांची आहे आणि त्या संस्थेमध्ये साहेब तिथं प्रमुख अध्यक्षपद भूषवतायत आणि त्याच्यामध्ये मीटिंगच्या वेळेस बोलवलेलं होतं आणि आमचंही येणं कर्तव्य होतं, त्याकरता मी पण आलो. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही, असं विधान बारामतीमध्ये एका रस्त्याच्या कामाबाबत बोलताना अजित पवारांनी केलंय. तर पवार साहेबांनी अनेक वर्ष विकास कामं करण्याचा प्रयत्न केला, असंही अजित पवार म्हणालेले आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसामध्ये तिसऱ्यांदा अजित पवार शरद पवारांच्या विषयी बोललेले आहेत. धर्म सहयोगाने, आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. आम्ही घेतलाच ना निर्णय. आम्ही पण घरामध्ये पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो. काका कुतुळ मी मगाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे, त्याच्यात सहकार्य करा. मी बीडीओला सांगितलंय, मी तहसीलदारला सांगितलंय, मी पीआयला सांगितलंय. काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या. आरोपी विशाल गवळीनं तळोजा कारागृहामध्ये आत्महत्या केली आहे. टॉवेलच्या साह्यानं विशाल गवळीनं गळफास घेतल्याची माहिती आहे. आरोपी विशाल गवळीनं पहाटेच्या सुमारास गळफास घेतल्याची माहिती आहे. 3.5 महिन्यांपासून विशाल गवळी तळोजा कारागृहामध्ये कैदेत होता. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळीनं आत्महत्या केली आहे. तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या शौचालयात गळफास घेऊन विशाल गवळीनं आत्महत्या केली. विशाल गवळीची आत्महत्या नव्हे, अक्षय शिंदेसारखी हत्याच झाल्याचा दावा वकिलांनी केलाय. सुसाइड करेगा ऐसा वही था ही नहीं उसका, बिल्कुल नहीं. बोलते सुबह 5 बजे किया है, टॉवेल लगा है, टॉवेल 3.5-4 फीट का होता है, आदमी 100 किलो का है, उससे ज्यादा है. बाथरूम में क्या हुक रहता है जो लगाएगा, कैसे क्या देख तो लेते एक बार. 110% जेल अथॉरिटी ने मारा है उसको. जो हुआ है इसके साथ में ऐसे और किसी की बेटी और किसी की लड़की हर एक, और ये सब भगवान का सब इसको दंड है, बाकी और किसी का दोषी नहीं, सब भगवान का दंड है. जैसे को तैसा होता है, जैसे कि तैसा साथ में हुआ है उसके. विशाल गवळी हा आत्महत्या करू शकत नाही, त्याला फसवलं गेलंय, अशी प्रतिक्रिया त्याच्या आई वडिलांनी दिली आहे. मला पोलीसवाल्यांनी सकाळी 7 वाजता ना फोन केला. तर मला बोलतो तुम्ही कोण आहे, विशालची आई आहे का? तर मी बोलली हा मी विशालची आई आहे. तर पुढे बोला ना. तेव्हा नंतर मग तो बोलला, वापस मला बोलला इंदिरा गवळी आहे का? तर हा मी बोललो इंदिरा गवळी आहे. तर मी त्याला बोलतो पुढे बोला मनुष्यान, तर असं बोलला नाही. तर मग नंतर बोलतो का मग विशालने आत्महत्या केली. तर मी त्याला सवाल विचारणार होतो की कशी माझ्या मुलाने आत्महत्या केली. माझा मुलगा आत्महत्या करणारच नाही. मी जबरदस्ती माझ्या मुलाला कधी पण बोलायची ना, तर तो वरती मला बोलायचा आत्महत्या करणं म्हणतो पाप आहे मोठा.
माझा मुला असं आत्महत्या करणार नाही, हे राजकारण खेळले. या इथं पोलिसवाल्यांना पैसे देऊ छान ते असं केलेलं आहे. लहान अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे, ही तरी माहिती खरी आहे? नाही नाही नाही, हे सर्व राजकारण खेळल्यात केला दुसऱ्यानी आणि सर्व यायला भरायला लावले. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं एकंदरीत फसवलं गेलेलं आहे फसवलेलं आहे माझ्या मुलाला. तुम्ही सरकारकडे काय नाही मागणार आहे, काय दाद मागणार आहात? आता काय आता बघू, आता पोरा मोठे मोठे येतात, बघू आता. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या विशाल गवळीनं केली होती. विशाल गवळी 3.5 महिन्यांपासून तळोजा जेलमध्ये कैद होता. बलात्कार, बलात्काराचा प्रयत्न, छेडछाड, लैंगिक शोषण असे अनेक गुन्हे विशालवर दाखल. कल्याण पूर्व परिसरात विशाल गवळीची दहशत होती. विशालच्या दहशतीमुळे काही कुटुंबांनी स्थलांतर केल्याचीही माहिती समोर आली होती. विशाल गवळी या विकृताला राजकीय वलय होतं अशीही माहिती. अत्याचार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी गवळीला शेगावमधून अटक केली होती. महाराष्ट्रामध्ये गुजराती, मारवाडी, पंजाबी लोकांशी वाद का होत नाही? परप्रांतीय म्हणून फक्त उत्तर भारतीयांबरोबरच वाद का होतो, असा सवाल अविनाश जाधवांनी केलाय. तसंच उद्धटपणे बोलतात, त्यांना आमचा हात लागतो, असंही अविनाश जाधव यांनी म्हटलंय. तर मनसेचं फ्रस्ट्रेशन आता सगळ्यांना दिसतंय, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. या महाराष्ट्रामध्ये फक्त उत्तर भारतीय लोक राहत नाहीत. या महाराष्ट्रामध्ये गुजराती राहतात, राजस्थानी राहतात, पंजाबी राहतात. यांच्याशी का नाही वाद होत आहे? यांच्याशी पण वाद झाला पाहिजे ना. जर आमचा परप्रांतीय म्हणून एकाच भाषिकांबरोबर का वाद होतोय? कारण यांचे नेते नालायक आहेत. आम्ही असं म्हणतो की जर तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर तुम्हाला मराठी आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आम्ही काही लोकांना भेटतो आणि त्यावेळेला ते सांगतात, दादा मला मराठी येत नाही, पण मी शिकण्याचा प्रयत्न करेन, आम्ही त्याला मिठी पण मारतो. पण जो उद्धटपणे बोलतो त्यांच्यावर आमचा हात पडतोच. मनसेला उत्तरच द्यायचं म्हणलं तर मेरी मर्जी, हिंदी बोलू, गुजराती बोलू, मराठी बोलू, मेरी मर्जी या भाषेत उत्तर दिल्याच्या नंतर आज देश व्यक्त होत आहे. त्याच्यामुळं मनसेचं फ्रस्ट्रेशन हे आता दिसून आलेलं आहे. त्याचं कारण मनसेची जी भूमिका आहे, मनसे ही पक्ष म्हणून राहण्याच्या पॅरामीटर्समध्येच येत नाही. कारण राजकीय पक्षाची नोंदणी ही मुळातच संविधानाला फारकत घेऊन असू शकत नाही. ईव्हीएम सहज हॅक करून निकालामध्ये घोटाळे केले जाऊ शकतात. अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबाड यांचं हे वक्तव्य आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीमध्ये तुलसी गबाड यांनी हे केलेलं वक्तव्य आता चर्चेत आलंय. तर भारतीय निवडणूक आयोग गबाड यांच्या वक्तव्यावर गप्प का, असा सवाल काँग्रेसनं केलाय. गबाड यांचा दावा भारतीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी फेटाळलेला आहे. अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड काय म्हणाल्या? निवडणूक निकालांमध्ये फेरफार करण्यासाठी ईव्हीएम सहजपणे हॅक केले जाऊ शकतात. मतदारांना निवडणुकीच्या पारदर्शकतेवर विश्वास ठेवण्यासाठी अमेरिकेत बॅलेट पेपर लागू करण्याची गरज आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत तुलसी गबार्ड यांनी केलेले हे वक्तव्य चर्चेत आहे. गबाड यांचा दावा भारतीय निवडणूक आयोगानं फेटाळलाय. अमेरिका की डायरेक्टर नेशनल इंटेलिजेंस तुलसी गबार्ड जी ने भी अब इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन को लेकर जिस प्रकार की समस्याएं अमेरिका की सरकार की ओर से जाहिर की हैं, वो ईवीएम की विश्वसनीयता पर बहुत बड़ा सवाल खड़ा करता है. ये तथ्य तुलसी गबार्ड जी द्वारा सार्वजनिक पटल पर रखे जाने के बावजूद अब 24 घंटे से ज्यादा बीत गए. इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया और चीफ इलेक्शन कमिश्नर चुप क्यों है? इलेक्शन कमीशन जो है वो भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है. वो सेशन वाला इलेक्शन कमीशन नहीं है. या जो कुरैशी साहब थे चीफ इलेक्शन कमिश्नर, उनके ज़माने का इलेक्शन कमीशन नहीं है. समझा? ये जो है सेशन वाला तो छोड़ दीजिए, ये तो भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है. जेव्हा काँग्रेसनी कॅबिनेटमध्ये ईव्हीएम मशीनचा उपयोग करत लांबलचक भाषण दिलं, जेव्हा 2010-11 मध्ये संसदेत चर्चा होताना मनमोहन सिंगांनी सांगितलं की दुनिया की कोई ताकत ईव्हीएम को हैक नहीं कर सकती, आयोग बसवगा. या मॅडमनी जर तेव्हा मनमोहन सिंगांना सांगितलं असतं तर बरं झालं असतं. हे असं निवडणुका हारल्यानंतर अशा गोष्टी सूचना, हे मशीन जो भारत में होती है वो न तो इंटरनेट से जोड़ी जा सकती है,
न ब्लूटूथ से जोड़ी जा सकती है, न इंफ्रारेड से जोड़ी जा सकती है। किसी भी तरीके से इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन किसी से नहीं जुड़ती और इसीलिए उसको टेम्पर करना भी संभव नहीं है। मतदाता जिस बटन पर अपनी उंगली दबाता है उसी की वीवीपैट से निकलते हो वो उसको देखता है और भारत के मतदाताओं को चुनाव आयोग आश्वस्त करना चाहता है कि उनकी जो ईवीएम प्रणाली है वो हर तरह से सुरक्षित और वही रिजल्ट देती है जो भारत का मतदाता चाहता है। धन्यवाद।